तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात फर्स्ट टर्म्स काय होत्या, टर्म्स ज्या आपण इलेक्ट्रिक सर्किट मध्ये वापरतो. ठीक आहे, एखादं सर्किट आहे तर सर्किट मध्ये तुम्ही काही टर्म्स यूज करायच्या, तर त्या टर्म्स या पहिला आपण पाहिला होता. ठीक आहे, सगळ्यात पहिली टर्म काय होती, सगळ्यात पहिली टर्म काय होती, जंक्शन. सगळ्यात पहिली टर्म काय होती, जंक्शन. जंक्शन म्हणजे काय, ट्रेन्सचं जंक्शन असतं. याचा अर्थ काय की सगळ्या ट्रेन्स येऊन एका पॉइंटला मीट होतात आणि तिथूनच आवे जातात, तर त्याला काय म्हणतो आपण, जंक्शन म्हणतो. तसंच करंटचं काय आहे, जंक्शन आहे. ज्या पॉइंटला येऊन जे कंडक्टर्स आहेत ते कंडक्टर्स काय होतात, मीट होतात आणि तिथून करंट परत सेपरेट होतो, त्या पॉइंटला काय म्हणायचं, जंक्शन. ठीक आहे, जंक्शनची डेफिनेशन पहा काय, एनी पॉइंट इन अ इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर आर कॉल्ड एज जंक्शन्स. ठीक आहे, याला काय म्हणायचं, जंक्शन. 2 or more कंडक्टर्स आपण एका पॉइंटला येऊन काय केले, कनेक्ट केले, तर त्याला काय म्हणणार आपण, जंक्शन. त्यानंतरची सेकंड टर्म काय, लूप. काय, लूप. त्यालाच म्हणायचं काय, मेश. काय म्हणायचं त्याला, मेश. लूप म्हणजे काय, एखादं क्लोज्ड सर्किट, त्याला काय म्हणायचं डायरेक्टली, लूप. ठीक आहे, लूपची डेफिनेशन, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल सर्किट इज कॉल्ड एज लूप. एखादी क्लोज्ड पाथ जी काय आहे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आहे, तिला काय म्हणणार आपण, लूप. जंक्शन हे काय, जंक्शन. जिथे 2 or more कंडक्टर्स मीट होतात त्याला काय म्हणणार आपण, जंक्शन. लूप म्हणजे काय, जिथे एक क्लोज्ड कंडक्टिंग पाथ, त्याला काय म्हणणार, लूप. मग आता लूपला नेम कसं करतात, सपोज आता हे काहीतरी सर्किट आहे, या सर्किट मध्ये करंट फ्लो होतोय. ठीक आहे, हे सर्किट आहे आणि या सर्किट मध्ये करंट फ्लो होतोय. ठीक आहे, आता लूप नेम करायचे आपल्याला. सपोज ही क्लोज कंडक्टिंग पाथ आहे फ्रॉम ए टू बी, ही क्लोज कंडक्टिंग पाथ आपल्याला नेम करायची. मग कशी नेम करणार तिला, ए बी सी एफ ए. ठीक आहे, जिथून एंड होणार, जिथून स्टार्ट होणार तिथंच काय करायची, एंड करायची. ही झाली एक लूप. यातली सेकंड लूप जर नेम करायची काय येणार ती, एफ सी डी ई एफ. ही झाली सेकंड पाथ, एफ सी डी ई एफ. ही झाली सेकंड लूप. थर्ड लूप काय घेऊ शकता, ए बी सी डी ई एफ ए. ही झाली तुमची थर्ड लूप. ठीक आहे, लूप म्हणजे काय, एक क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. ठीक आहे, लूप म्हणजे काय, एक क्लोज्ड कंडक्टिंग पाथ, त्याला काय म्हणणार आपण, लूप. त्यानंतर नेक्स्ट काय, ब्रांच. नेक्स्ट काय आहे, ब्रांच. ब्रांच म्हणजे काय असेल, एक कंडक्टिंग वायर 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली तर काय झालं, त्याच्या ब्रांचेस. एक कंडक्टिंग पाथ 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झाली, त्याला काय म्हणणार आपण, ब्रांच. ठीक आहे, ब्रांच इज अ पार्ट ऑफ नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन. ठीक आहे, 2 जंक्शनच्या मध्ये एक पाथ लाई करते, त्याला काय म्हणणार आपण, ब्रांच. ठीक आहे, समजलंय का ब्रांच, हे काय काय समजलं, जंक्शन, लूप आणि ब्रांच. नक्की, ठीक. नेक्स्ट काय आहे, किरचॉफ्स लॉ. इथून चॅप्टर खरा स्टार्ट होतो. ठीक आहे, काय आहे, किरचॉफ्स लॉ. किरचॉफचे किती लॉज आहेत, 2 लॉज आहेत, 2 लॉज आहेत. फर्स्ट जो लॉ आहे त्याला काय म्हणतो आपण, किरचॉफ्स लॉ ऑफ करंट. काय तो, लॉ ऑफ करंट. आणि और जंक्शन लॉ. जर स्टेटमेंट एक्झाम मध्ये असं असेल की स्टेट किरचॉफ्स जंक्शन लॉ, त्याचा अर्थ कोणता लॉ आहे तो, फर्स्ट लॉ. और किरचॉफ्स लॉ ऑफ करंट म्हणजे कोणता, फर्स्ट लॉ. ठीक आहे, लॉ ऑफ करंट असेल, जंक्शन लॉ असेल किंवा किरचॉफ्स फर्स्ट लॉ असेल, तर तिन्हीकडे काय येणार, हे स्टेटमेंट येणार. मग हे काय स्टेट करतं, काय स्टेट करतं, इट स्टेट्स दॅट द algebraic sum of current at a junction पुढे sum of current at a junction in an electrical network is 0. In an electrical network is 0. अल्जेब्रिक सम म्हणजे काय की ज्याच्यात तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेणार आहे. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही व्हॅल्यूज घेणार आहे, तर त्याला काय म्हणणार आपण, अल्जेब्रिक. जिथे वेक्टर ऍडिशन और सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट अ जंक्शन, जंक्शनला येणारा करंट किंवा जंक्शन वरून जाणारा करंट. ठीक आहे, तर जंक्शनला जो टोटल करंट राहणार आहे तो काय येणार आहे, 0. म्हणजे ट्रेन्स जंक्शनला येतात, जंक्शनला थांबतात का, नाही, त्या परत काय जातात, आवे जातात. म्हणजे जंक्शनला असणाऱ्या ट्रेन्सचा नंबर काय होतो नंतर, 0. काय होतो, 0. ठीक आहे, तसंच जंक्शनला येणारा करंट
जाणारा करंट हे काय होतात ऍड आणि सबट्रॅक्ट होतात आणि ऍट जंक्शन करंट काय येतो 0. मग याला मॅथमॅटिकली कसं लिहिणार समेशन आय इज इक्वल टू 0. ठीक आहे समेशन आय इज इक्वल टू काय 0. ठीक आहे ते आता साइन कन्व्हेन्शन जात याचे. आता हा जंक्शन आहे बरोबर हा काय जंक्शन हा येणारा करंट आहे तो काय घ्यायचा पॉझिटिव्ह आणि जाणारा करंट काय घ्यायचा निगेटिव्ह. ठीक आहे म्हणजे आता सपोज हा I1 आहे I2 I3 I4. मग काय स्टेटमेंट लिहिणार तुम्ही I1 हा पॉझिटिव्ह घेणार प्लस I2 हा पॉझिटिव्ह घेतला मायनस I3 आणि मायनस I4 इज इक्वल टू काय आला पाहिजे. ठीक आहे जंक्शनला येणारा सगळा करंट जंक्शनला असणारा सगळा करंट हा काय येणार आहे 0. द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट जंक्शन इज इक्वल टू 0. ठीक आहे आता एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये त्याचं काहीतरी पहा एक्झाम्पल काय सांगा करंट किती आहे व्हॅल्यू सांगा इथे पहिली इथे किती आला 17 एम्पियर पुढे इथून जाणारा किती आहे 3 एम्पियर नंतर इथे किती आहे 2 एम्पियर इथे इथे आय म्हणूयात सपोज याला आणि हा काय 9 एम्पियर. तर काय फाइंड करायचं तुम्हाला हा आय काय ठीक आहे काय करणार जाणारा करंट येणारा करंट काय करणार अल्जेब्रिक सम करणार त्याचा. ठीक आहे काय करणार तुम्ही अल्जेब्रिक सम करणार त्याचा. आता खाली येणारा पहिला करंट किती आहे बघा बरं 17 त्यातून जातोय किती राहिला मग 14 एम्पियर राहिला त्या 14 एम्पियर मधून परत काय जातोय 2 एम्पियर जातोय. आता हे एक्झाम मध्ये असं नाही लिहायचंय एक्झाम मध्ये काय लिहिणार तुम्ही समेशन आय इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय आता वरून येणारा करंट त्याला सपोज I1 म्हटलेलं आहे आता आपण त्याला नाव नाही दिलेली. ठीक आहे मग काय म्हणणार I1 ठीक आहे तो काय येतोय ना त्यातून 3 एम्पियर जातोय मायनस काय म्हणणार त्याला I2 मायनस I3 पुढे परत त्यातून मायनस I4 आणि मायनस I इज इक्वल टू 0 असं लिहिणार. मग I1 ची व्हॅल्यू काय आहे 17 मायनस I2 ची व्हॅल्यू काय 3 मायनस I3 ची व्हॅल्यू 2 आणि मायनस किती 9 मायनस I इज इक्वल टू 0. ठीक आहे किती आलं ते 3 2 5 5 आणि हा 14 17 मधून 14 गेले किती राहिला 3 म्हणजे I ची व्हॅल्यू काय आली 3 एम्पियर आणि I निगेटिव्ह आला I इज इक्वल टू निगेटिव्ह 3 आला याचा अर्थ तो काय जाणार आहे. ठीक आहे व्हॅल्यू काय याची जाणार आहे. समजलंय का I ची व्हॅल्यू काय आली 3 टेक्स्ट बुक मध्ये आय गेस 7 दिलेली आहे ती बरोबर ना तर ती 7 नाहीये 3च यायला पाहिजे. बघा 17 मायनस 3 किती येतो 14 14 मधून परत 2 गेला 12 आणि 12 मायनस 9 किती झाले 3 यायला पाहिजे त्याची व्हॅल्यू. त्याचे आय गेस एरोज चेंज झालेले आहेत टार्गेट मध्ये हा सम बघा टार्गेट मधून तुम्हाला सापडेल काय एरोज कदाचित एक चेंज झालेला आहे कुठला समजलंय का म्हणजे I ची व्हॅल्यू काय आली 3 I ची व्हॅल्यू काय आली 3 I इज इक्वल टू 3 एम्पियर. समजलंय का हे नक्की ठीक साइन कन्व्हेन्शन समजलेत येणारा करंट पॉझिटिव्ह जाणारा निगेटिव्ह. ठीक आहे आता याच लॉला काय म्हटलं आता बरं किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. इथे काय कन्झर्व होतं चार्ज म्हणजेच काय करंट ना. ठीक आहे इथे काय कन्सेप्ट होतं चार्ज. ठीक आहे इट इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे इथे चार्ज क्रिएट पण होत नाही आणि चार्ज डिस्ट्रॉय पण होत नाही तो फक्त काय होत राहतो एका पॉइंट तो दुसऱ्या पॉइंट ट्रॅव्हल करतो. ठीक आहे याला काय म्हणतो म्हणून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे हा झाला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय सांगतो बरं हा सेकंड लॉ काय किर्चॉफ्स सेकंड लॉ ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टेज लॉ. ठीक आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ त्यालाच आपण काय म्हणतो व्होल्टेज लॉ. तर व्होल्टेज लॉ स्टेट काय करतो द सम ऑफ पुढे द अल्जेब्रिक सम ऑफ potential difference and the electromotive force in a closed loop is equal to 0. ठीक आहे the sum of काय म्हटलं the sum of potential difference and the electromotive force in a closed loop is equal to 0. ठीक आहे the sum of कशाचा sum the sum of
पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय V अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, याचं समेशन. बरोबर, मग याला कसं लिहिलं, समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल टू एप्सिलॉन इज इक्वल टू 0. हे झालं तुमचा कोणता लॉ, व्होल्टेज लॉ. कोणता लॉ झाला, व्होल्टेज लॉ. त्याचं स्टेटमेंट राहील का लक्षात, काय स्टेटमेंट त्याचं, the algebraic sum of potential difference and electromotive force is equal in a closed loop is equal to 0. हा काय आहे, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. हा कशावर बेस्ड आहे रे, कशावर बेस्ड आहे बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इथं काय कन्झर्व्ड होते, इथे एनर्जी इज कन्झर्व्ड. एनर्जी इज कन्झर्व्ड याचा अर्थ एनर्जी इज निदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ठीक आहे, कशावर बेस्ड आहे हा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजलंय का लॉ. फर्स्ट लॉ काय होता, करंट लॉ और जंक्शन लॉ. ठीक आहे, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट द जंक्शन इज 0. ठीक आहे, पुढचा व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ काय सांगतो, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू 0. आता ह्याचे काय साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे याला अप्लाय करायचं ना, ह्या लूपला कुठेतरी अप्लाय करायचं आहे तुम्हाला. मग अप्लाय करत असताना काय साइन्स कोणाला द्यायचे, निगेटिव्ह कधी द्यायचे, पॉझिटिव्ह कधी द्यायचे, याला काय म्हणतो मी, साइन कन्व्हेन्शन्स म्हणतो. मग आता साइन कन्व्हेन्शन्स काय, सिम्पली काय लक्षात ठेवायचं, जर सपोज आता पोटेन्शियल डिफरन्सचे साइन कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे IR, V इज इक्वल टू IR फॉर्म्युलानुसार. पोटेन्शियल डिफरन्सचे जर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे असतील तर काय येतं, जर लूपची डिरेक्शन, लूप डिरेक्शन आणि अँड करंटची डिरेक्शन सेम असेल तर IR ची साइन काय घेणार, निगेटिव्ह. IR ची साइन काय घेणार त्यावेळी, निगेटिव्ह. जर लूपची डिरेक्शन, जी लूप तुम्ही ट्रेस करताय त्याची डिरेक्शन आणि करंटची डिरेक्शन सारखी असेल तर IR काय येतो, निगेटिव्ह. त्यानंतर काय, जर लूप डिरेक्शन अँड करंट डिरेक्शन ही कशी असेल, अपोजिट, तर IR कसा येतो, देन IR इज पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे समजलंय का. आणि नंतर काय राहिलं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता याचे हे कसे डिसाइड करायचे, याचं साइन कन्व्हेन्शन कसं डिसाइड करायचं, तर कसं येतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे साइन कन्व्हेन्शन, जर तुम्ही लूप ट्रेस करत असताना असं झालं की तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलला जम्प केलं. कुठून कुठं जम्प केलं, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. जिथे जम्प कराल ती तुमच्या EMF ची काय असणार, साइन असणार. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेला म्हटल्यानंतर EMF काय आला, पॉझिटिव्ह. आणि जर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेला असं जम्प केलं तर EMF काय येणार, निगेटिव्ह. बरोबर आहे. ठीक आहे, एक लूप ट्रेस करून बघू आपण. चला आता लूप डिसाइड करायचे आपल्याला. लूप कुठूनही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ABCDA असे घेऊ शकता किंवा BCDAB असे घेऊ शकता, पण जिथून स्टार्ट करायचं तिथंच एंड करायची. ठीक आहे, आता जर सपोज आपण D पासून घेऊयात, DABCD. ठीक आहे, अशी लूप झाली, जिथून स्टार्ट केली तिथे एंड केली. ठीक आहे, आता काय यूज करायचं आहे तुम्हाला, व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. मग व्होल्टेज लॉ काय सांगतो की अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज 0. ठीक आहे, तर आता D to A जात असताना काय लागलं का तुम्हाला, काय व्होल्टेज लागला का किंवा काही रेजिस्टन्स लागला का, नाही. म्हणजे IR चा इथे येत नाही. ठीक आहे, आधी करंटची डिरेक्शन ट्रेस करा. करंट कुठून कुठे जातोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ही झाली तुमच्या करंटची डिरेक्शन, करंट I ची डिरेक्शन. बरोबर, D to A जात असताना काय नव्हतं, रेजिस्टन्स नव्हता. ठीक आहे, पोटेन्शियलचा चेंज येणार नाही, पोटेन्शियल डिफरन्स काय येणार नाही तिथं. ठीक आहे, त्यानंतर A to B जात असताना काय आला, इथे रेजिस्टन्स आला. या रेजिस्टन्सच्या वरती काय लागतो, व्होल्टमीटर लागतो का, कारण इथं काय तो पोटेन्शियलचा डिफरन्स येतो. ठीक आहे, इथं काय तो पोटेन्शियल डिफरन्स येतो. मग आता A to B जात असताना काय होतंय बरं, मध्ये काय लागला, रेजिस्टन्स लागला, म्हणल्यानंतर काय येणार, IR. पण लूपची डिरेक्शन आणि याची डिरेक्शन कशी आहे,
सेम आहे. ए टू बी आपण लूप कशी ट्रेस केली, अशी ट्रेस केली ना. ए टू बी जातोय, लूप वाईज पण ए टू बी जातोय, करंटची डिरेक्शन पण तीच आहे, म्हणून आय आर काय येणार, निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन काय होतं, इफ लूप डिरेक्शन अँड करंट डिरेक्शन इज सेम, आय आर ची साइन काय येणार, निगेटिव्ह. आली का निगेटिव्ह आता ती आली. आता बी टू सी जात असताना परत रेजिस्टन्स नव्हता, सी टू डी जात असताना मध्ये काय लागलं तुम्हाला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच बॅटरी लागली. ठीक आहे, तिथून कुठून कुठे गेलाय तुम्ही, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जम्प झालाय. निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह जम्प झालं तर काय येणार, तो पॉझिटिव्ह ईएमएफ इज इक्वल टू 0. ही झाली ती लूप. समजली लूप, नक्की समजली. काय डाऊट आहे याच्यात लूप मध्ये. एक मोठी लूप घ्या, टेक्स्ट बुक मध्ये एक एक्झाम्पल आहे पहा. टेक्स्ट बुक मधलं कुठलं तरी एक्झाम्पल घ्या. घ्या एक्झाम्पल 9.3 घ्या किंवा 9.2. ठीक आहे, लूप्स दिलेल्या आहेत त्यात, फक्त लूप ट्रेस करा, बाकीचा नंतर बघू. सांगा इथं काय काय. 3 एम्पियरचा 3 ओहमचा रेजिस्टन्स इथं. अजून काय, बॅटरी आहे, कितीची आहे बॅटरी, 10 व्होल्ट, आणि ही 3 व्होल्ट 10 व्होल्ट 5 व्होल्ट. ते मोनिका काय करते, 5 व्होल्ट. पुढे इथे रेजिस्टन्स आहे, कितीचा आहे तो, 4 ओहमचा. इथे 4 ओहमचा रेजिस्टन्स. अजून संपलं का, बरोबर एवढंच आहे. हा झालं. ठीक आहे, तर आता याचे करंटची डिरेक्शन आधी स्टेट करायची आपल्याला. काय स्टेट करायचं आहे, करंटची डिरेक्शन स्टेट करायची. ठीक आहे, आता बॅटरी आहे, करंट कुठून कुठं फ्लो करतो रे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग याचा करंट कुठून कुठे जाईल, पॉझिटिव्ह, याला म्हणूया सपोज I1. पॉझिटिव्ह टू कुठे जाणार आहे तो, निगेटिव्ह, इथून पण काय येणार आहे I1. याचा करंट कुठून कुठे जाणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बरोबर. मग याचा करंट सपोज म्हणूयात आपण I2, बरोबर. करंट पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला, बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे का. ए उलटी बॅटरी लावली, बॅटरी अशी. हा इथे काय आहे, निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर. मग याचा करंट कुठून कुठं फ्लो करणार, इथून इकडे फ्लो करणार, बरोबर. हा I2 आहे, इथे आल्यानंतर परत काय येतो तो I2, इकडून काय आलाय I1, बरोबर. थांबा, इथे I1 आणि हा ऍड अप व्हायला पाहिजे. हा इथून I1 जाणारच आहे. इकडून काय येतोय आता, I2 येतोय. या पॉइंटला ते काय होतात, मीटअप होतात, म्हणजे I2 आणि I1 एकत्र येऊन काय करंट बनेल, I3, बरोबर का. एकत्र काय बनेल ते I3. मग कुठून जाणार, इथून परत I3 जातो, आणि हा पण काय असेल मग आता I3 असणार, बरोबर का. हा ऍडअप होतोय ना दोन्ही पण, हा I2 येतो इकडून, हा I3 मध्ये कन्वर्ट होतोय, इकडे आल्यानंतर काय होतो तो I3, इथून परत येतो, हा पण काय होणार, आणि ह्या I3 मधला परत सेपरेट होऊन इथे I2 जाईल आणि इथे I1 जाईल, बरोबर का. झालं का, क्लिअर आहे का डायग्राम. हा I2, करेक्ट. I2 आणि I1 ऍड अप होऊन I3 बनेल, हा I3 इथून पास होईल आणि I3 परत सेपरेट होऊन I1 आणि I2 मध्ये कन्वर्ट होईल. समजली डायग्राम. आता लूप अप्लाय करायची, लूपला नाव द्या, वेगळं देऊ काहीतरी. ठीक आहे, पी क्यू पहिली लूप अप्लाय करू. सपोज काय ती PQRUP, काय लूप अप्लाय केली, PQRUP ही लूप अप्लाय केली. P2Q जात आहे, काय लागलं मध्ये, EMF लागला, बॅटरी लागली, बरोबर. P2Q जात असताना कुठून कुठे जम्प करताय तुम्ही, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जम्प करताय, म्हणजे काय आलं +5, काय आलं ते +5. समजलंय का हे +5. Q2R जात आहे, काहीच नाही मध्ये. R2U जात आहे, कुठून कुठं आता R2U मध्ये काय लागला
रेजिस्टन्स. लूपची डिरेक्शन, लूप कुठून कुठे आहे, आर टू यू आहे. लूपची डिरेक्शन करंटची डिरेक्शन काय आहे, सेम. म्हणजे साईन काय येणार, आय आर ची निगेटिव्ह, म्हणजे मायनस आय आय आर काय आहे 3 आय आर. परत वरती गेला, यू टू पी जातोय, करंटची डिरेक्शन याची डिरेक्शन सेम आहे, म्हणजे काय येणार मायनस आय 3 इंटू 4 इज इक्वल टू 0. ही झाली तुमची लूप. मग ह्या लूपला कसं लिहिणार, 5 मायनस 3 आय 2 मायनस 4 आय 3 इज इक्वल टू 0. या दोन्ही टर्म्स तिकडे घ्या, म्हणजे एक इक्वेशन मिळालं तुम्हाला, काय 4 आय 3 प्लस 3 आय 2 इज इक्वल टू 5. असं सेम या लूपचा मिळणार. दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवले की काय येणार तुम्हाला, I1 आणि I2 ची व्हॅल्यू येणार. ते आपण नंतर पाहू. हे समजलंय लूप कशी अप्लाय करायची, नक्की समजलंय. कोणाला काय डाऊट आहे लूप ऍप्लिकेशन मध्ये, ही लूप सेकंड लूप तुम्ही अप्लाय करून सांगा.